नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण पोलीस भरती, आरोग्य भरती, रेल्वे भरती तसेच इतर ज्या काही सदस्य भरती असतात बघा, तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर करून घेणार आहोत. प्रश्न सर्व IMPS आहेत, त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. दुसरा भाग जो असणार बघा, तर दुसऱ्या भागामध्ये अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण कव्हर केले आहेत. त्यासाठी व्हिडिओ कोणीही अर्धवट सोडायचा नाही, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. एक्स्ट्रा माहिती जी आपण या ठिकाणी कव्हर करणार बघा, तर ती आपल्याला वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे. प्रश्न पहिला आहे, मध्य प्रदेशमधील रतापानी व्याघ्र प्रकल्पाचे नामकरण नुकतंच काय करण्यात आलेलं आहे. पहिलाच प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. तर जे काही मध्य प्रदेशमध्ये रतापानी व्याघ्र प्रकल्प आहे, तर त्या रतापानी व्याघ्र प्रकल्पाचे नामकरण करण्यात आलेलं आहे. पर्याय ब, डॉक्टर विष्णू श्रीधर वाकणकर व्याघ्र प्रकल्प. लक्षात असू द्या, प्रश्न फिरवून विचारला जाऊ शकतो. डॉक्टर विष्णू श्रीधर वाकणकर व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे, तर ते आहे बघा मध्य प्रदेश या राज्यामध्ये. कोणत्या व्याघ्र प्रकल्पाचं नामकरण हे करण्यात आलेलं आहे, तर रतापानी व्याघ्र प्रकल्पाचं नामकरण आता डॉक्टर विष्णू श्रीधर वाकणकर व्याघ्र प्रकल्प असं करण्यात आलेलं आहे. आता हे जे काही डॉक्टर विष्णू श्रीधर वाकणकर व्याघ्र प्रकल्प आहे बघा, ते भारतातले 57वे व्याघ्र प्रकल्प आहे. कितवे, तर 57वे. कधी कधी प्रश्न विचारला जाईल, रतापानी व्याघ्र प्रकल्प भारताचे कितवे व्याघ्र प्रकल्प आहे, तर 57वे आहे. आणि मध्य प्रदेशमधील कितवे आहे, तर 8वे आहे. लक्षात ठेवायचे 8वे. आता हे डॉक्टर विष्णू श्रीधर वाकणकर नक्की आहेत कोण, तर ते आहेत बघा पुरातत्वशास्त्रज्ञ. लक्षात ठेवायचं आहे, पुरातत्वशास्त्रज्ञ आहेत विष्णू श्रीधर वाकणकर. यांनी भीमबेटका लेण्यांचा शोध हा लावला होता. कशाचा, तर भीमबेटका लेण्यांचा शोध हा यांनीच लावला होता. पुढील प्रश्न आहे दुसरा, अवकाशातील क्लाउड 9 फॅन्टम गॅलेक्सी कोणी शोधली आहे. हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. तर अवकाशातील क्लाउड 9 फॅन्टम गॅलेक्सी ही नासाने शोधलेली आहे. कोणी, नासाने. नासाचा फुल फॉर्म काय आहे, तर नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन. काय आहे, नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन असा नासाचा फुल फॉर्म आहे, जिची स्थापना झाली होती 1958मध्ये. किंवा नासाची स्थापना 1958 साली झाली होती. वॉशिंग्टन DC या ठिकाणी नासाचं मुख्यालय आहे. काही दिवसांपूर्वीच बघा नासाचे प्रमुख आहेत बघा, तर ते बदललेले आहेत. नाव लक्षात ठेवायचं आहे. नासाचे सध्याचे 15वे प्रशासक कोण आहेत, तर जेरेड आयझॅक मन. जेरेड आयझॅक मन हे नासाचे 15वे प्रशासक बनलेले आहेत. पुढील प्रश्न आहे तिसरा, देशात पहिले क्रॉनिक किडनी डिसीज रजिस्ट्री कोणते राज्य सुरू करणार आहे. तर देशात पहिले क्रॉनिक किडनी डिसीज रजिस्ट्री हे ओडिशा राज्य सरकार. कोणते राज्य सरकार, तर ओडिशा राज्य सरकार सुरू करणार आहे. आता या क्रॉनिक किडनी डिसीज रजिस्ट्रीमुळे नक्की होणार काय आहे, तर या क्रॉनिक किडनी डिसीज रजिस्ट्रीमुळे सरकारला CKD प्रकरणांची अचूक माहिती मिळणार आहे. किडनी डिसीज रजिस्ट्री म्हणजे CKD. तर याची प्रकरणाची अचूक माहिती ही यामुळे मिळणार आहे आणि चांगल्या आरोग्य योजना विकसित करण्यास मदत होणार आहे. त्यासाठी बघा तज्ज्ञ पथके आणि तांत्रिक गट हे तयार करण्यात आलेले आहेत. ओडिशाचे मुख्यमंत्री आपल्याला कमेंट करून सांगायचे आहेत. कोण आहेत ओडिशाचे मुख्यमंत्री, उत्तर कमेंट करून सांगायचं. ओडिशाची राजधानी काय, भुवनेश्वर आहे बघा, भुवनेश्वर. पुढील प्रश्न आहे चौथा, रिअल टाइम सोर्स अपॉर्शनमेंट सुपर साईट खालीलपैकी कोणी सुरू केली आहे. तर रिअल टाइम सोर्स अपॉर्शनमेंट सुपर साईट ही नवी दिल्ली, पर्याय ड, नवी दिल्लीने सुरू केलेली आहे. आता कशासाठी, तर प्रदूषणाचा सामना करण्यासाठी. लक्षात असू द्या, प्रदूषणाचा सामना करण्यासाठी रिअल टाइम सोर्स अपॉर्शनमेंट सुपर साईट ही नवी दिल्लीने सुरू केलेली आहे. भरपूर प्रमाणात बघा प्रदूषणाचा सामना हा नवी दिल्लीला करावा लागत आहे आणि त्याच कारणासाठी रिअल टाइम सोर्स अपॉर्शनमेंट सुपर साईट हा जो काही कार्यक्रम आहे बघा, तर तो प्रदूषणाचा सामना करण्यासाठी हा कार्यक्रम त्यांनी सुरू केलेला आहे. कोणी, तर नवी दिल्लीने. दिल्लीचे मुख्यमंत्री कोण आहेत, रेखा गुप्ता आहेत बघा, रेखा गुप्ता. पुढील प्रश्न आहे पाचवा, 16वी आंतरराष्ट्रीय अक्षय ऊर्जा एजन्सीची सभा ही कोणत्या ठिकाणी पार पडली. तर 16वी
आंतरराष्ट्रीय अक्षय ऊर्जा एजन्सीची सभा ही अबुधाबी, पर्याय क अबुधाबी या ठिकाणी बघा पार पडलेले, अबुधाबी या ठिकाणी. या आंतरराष्ट्रीय अक्षय ऊर्जा एजन्सीची स्थापना केव्हा झाली होती? तर 26 जानेवारी 2009 मध्ये स्थापना झाली होती. मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर मस्तार शहर UAE, मजदार शहर UAE या ठिकाणी याचं मुख्यालय आहे. सध्या महासंचालक कोण आहेत याचे? तर फ्रान्सिस्को कॅमेरा हे सध्याचे महासंचालक आहेत. पुढील प्रश्न आहे 6वा. 21 जानेवारीला खालीलपैकी कोणत्या राज्याचा स्थापना दिवस हा साजरा केला जातो? तर 21 जानेवारीला वरीलपैकी सर्व म्हणजेच मेघालय, त्रिपुरा आणि मणिपूर या तिन्ही राज्यांचा बघा स्थापना दिवस हा 21 जानेवारीला साजरा केला जातो. महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस 1 मे 1960. किंवा महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली होती? तर 1 मे 1960 साली महाराष्ट्राची स्थापना झाली होती. आणि हा जो काही 1 मे आहे बघा, तर तो महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. तसं 21 जानेवारीला मेघालय, त्रिपुरा आणि मणिपूर या 3 राज्यांची स्थापना झाली होती. आणि हाच 21 जानेवारी जो दिवस आहे बघा, तर तो त्या 3 राज्यांचा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो. 7वा प्रश्न आहे, राष्ट्रीय ऑलिम्पिक शिक्षण आणि विकास कार्यक्रम कोणत्या संस्थेने सुरू केला आहे? प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. तर भारतीय ऑलिम्पिक संघटना. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने बघा राष्ट्रीय ऑलिम्पिक शिक्षण आणि विकास कार्यक्रम हा सुरू केलेला आहे. आता यामागचा उद्देश काय आहे? तर भारताच्या ऑलिम्पिक चळवळीला बळकटी देणे हा यामागचा उद्देश आहे. प्रश्न दुसरा विचारला जाऊ शकतो, भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या किंवा भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षा कोण आहेत? तर PT उषा ह्या सध्या भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षा आहेत. पुढील प्रश्न आहे 8वा. दहीचुरा नावाचा जो काही सण आहे बघा, दहीचुरा नावाचा, तर हा दहीचुरा नावाचा सण अलीकडेच कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला? तर पर्याय ड बिहार. बिहार राज्यामध्ये बघा दहीचुरा नावाचा सण आहे बघा, तर तो अलीकडेच नुकतंच साजरा करण्यात आलेला आहे. जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांत साजरी केली जाते बघा, तर तसं बिहारमध्ये दहीचुरा नावाचा सण हा साजरा केला जातो, दहीचुरा. आता घेऊया 21 जानेवारी 2026 या दिवसाचे महत्त्वाचे चालू घडण्याचे प्रश्न. मगाशी आपण पाहिले 20 जानेवारीचे, आता घेऊया 21 जानेवारीचे. पहिलाच प्रश्न आहे अतिशय महत्त्वाचा, स्टार मार्क करून ठेवायचा आहे. UNच्या जागी बोर्ड ऑफ पीस बनवण्याची संकल्पना नुकतंच कोणी मांडलेली आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न. तर डोनाल्ड ट्रम्प सध्या खूप चर्चेत आहेत बघा. सुरुवात झाली होती शांततेचा नोबेल पुरस्कार मिळावा, तेव्हापासून जी सुरुवात झाली बघा, तर ते आता थांबत नाहीत. आणि आणखीन एक वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलेलं आहे, ते म्हणजे UNच्या जागी बोर्ड ऑफ पीस बनवण्याची संकल्पना ही त्यांनी नुकतंच मांडलेली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना फिफाचा पहिला शांतता पुरस्कार हा देखील प्राप्त झाला होता. आणि जो काही शांततेचा नोबेल पुरस्कार आहे बघा, शांततेचा नोबेल पुरस्कार जो मचाडो यांना प्राप्त झाला होता, तर या मचाडोनी हा जो काही पुरस्कार आहे शांततेचा पुरस्कार, तर तो डोनाल्ड ट्रम्प यांना प्रदान केलेला आहे. दोन्ही लक्षात ठेवायचे, प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. असे डोनाल्ड ट्रम्प यांनी बघा UNच्या जागी बोर्ड ऑफ पीस बनवण्याची संकल्पना ही नुकतंच मांडलेली आहे. यांनीच ग्रीनलँडवर दावा देखील केलेला आहे. त्यासाठी अमेरिकेमध्ये एक स्पेशल विधेयक देखील सादर करण्यात आलं आहे. ग्रीनलँडला अमेरिकेचा राज्य घोषित करण्यासाठी लक्षात ठेवायचं आहे. तर या UNच्या जागी बोर्ड ऑफ पीस बनवण्याची संकल्पना ही डोनाल्ड ट्रम्प यांनी मांडलेली आहे, जे अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष आहेत. डोनाल्ड ट्रम्प हे आजीवन अध्यक्ष असणार आहेत. कशाचे? तर बोर्ड ऑफ पीसचे आजीवन अध्यक्ष असणार आहेत. अटी काय असणार आहेत? तर कोणाला विटो पॉवर नाही, तर सर्व अमेरिका ठरवणार आहे. म्हणजेच कोणालाच विटो पॉवर नसणार आहे आणि सर्व अमेरिका ठरवणार आहे. निमंत्रण कोणाला देण्यात आलेलं आहे? तर रशिया, भारत, पाकिस्तान, इराण, इस्रायल, चायना, UAE अशा महत्त्वाच्या देशांना बघा निमंत्रण हे देण्यात आलेलं आहे. कारण काय आहे यामागचं? म्हणजे बोर्ड पीस बनवण्याची संकल्पना त्यांनी का साजरी केलेली आहे? तर त्यांच्या म्हणण्यानुसार
UN जे आहे बघा, युनायटेड नेशन्स किंवा संयुक्त राष्ट्र, तर हे संयुक्त राष्ट्र आता प्रभावी राहिलेले नाही आणि त्यासाठी बघा हे बोर्ड ऑफ पीस बनवण्याची संकल्पना त्यांनी सादर केलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे UN आता प्रभावी राहिलेले नाही, म्हणून असे ते बोर्ड ऑफ पीस बनवण्याची त्यांनी संकल्पना ही सादर केलेली आहे. आता UN लक्षात ठेवायचं आहे, UN देखील आता चर्चेत आलेलं आहे. तर UN बाबत थोडीशी माहिती पाहूया. UNची स्थापना झाली होती 24 ऑक्टोबर 1945 साली. 51 संस्थापक देश आहेत. सदस्य किती आहेत UN मध्ये, तर 193 सदस्य देश आहेत. किती? 193. 2011 मध्ये दक्षिण सुदान हा बघा UNचा शेवटचा सहभागी देश होता. त्यानंतर कोणताही देश सहभागी यामध्ये झालेला नाही. शेवटचा सदस्य देश होता दक्षिण सुदान, जो 2011 मध्ये सामील झाला होता. कायमस्वरूपी जर सदस्य आपण पाहिले तर त्याला P5 म्हणतात बघा. तर या कायमस्वरूपी सदस्यांमध्ये 5 देश कोणते आहेत, तर अमेरिका आहे, रशिया आहे, चीन आहे, फ्रान्स आहे आणि UK ब्रिटन असे महत्त्वाचे 5 देश यामध्ये आहेत जे कायमस्वरूपी सदस्य आहेत. पुढील प्रश्न आहे दुसरा, सागर मैत्री मिशन कोणत्या महासागरीय संशोधन जहाजाद्वारे चालवले जाते, तर INS सागरध्वनी. INS सागरध्वनी या महासागरीय संशोधन जहाजाद्वारे सागर मैत्री मिशन हे चालवले जाते. प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. ठिकाण कोणते, तर दक्षिण नौदल कमांड कोची. दक्षिण नौदल कमांड कोची हे ठिकाण असणार आहे. उद्देश काय यामागचा, तर महासागरीय संशोधन सहकार्य, अंडर वॉटर संशोधन जागृती आणि IOR देशांसोबत वैज्ञानिक भागीदारी हा यामागचा उद्देश आहे. आता IOR म्हणजे काय, तर हिंद महासागर प्रदेश. काय? हिंद महासागर प्रदेश. यामध्ये येणारे काही महत्त्वाचे देश आहेत बघा, जे यामध्ये सहभागी देश असणार आहेत. त्यामध्ये येतात मालदीव, ओमान, श्रीलंका, थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, सिंगापूर, म्यानमार. हे बघा IOR म्हणजेच हिंद महासागर प्रदेशामध्ये येणारे देश आहेत जे यामध्ये सहभागी होणार आहेत. पुढील प्रश्न आहे, हे कोणाची संयुक्त मिशन आहे, तर DRDO आणि नौदल दोघांची संयुक्त मिशन आहे, लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न आहे तिसरा, अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी कोणत्या संस्थेतून नुकतंच निवृत्तीची घोषणा केली, तर नासा. मगाशीच आपण नासाचा एक प्रश्न पाहिला होता, त्यावर दुसरा एक रिलेटेड प्रश्न आहे बघा नासाचाच. तर अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी बघा नासा या संस्थेतून नुकतंच निवृत्तीची घोषणा केलेली आहे. नासामध्ये ते अंतराळवीर म्हणून कार्यरत होते बघा. सुनीता विल्यम्स अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, येणाऱ्या भरतीमध्ये विचारला जाऊ शकतो. तर या नासामधून सुनीता विल्यम्स ज्या आपल्या भारतीय वंशाच्या आहेत बघा, तर यांनी नुकतंच या संस्थेतून निवृत्तीची घोषणा केलेली आहे. अमेरिकन अंतराळ यात्री आणि निवृत्त अमेरिकन नौदल अधिकारी आहेत सुनीता विल्यम्स. त्यांना काही महत्त्वाचे पुरस्कार प्राप्त आहेत. त्यामध्ये येतं पद्मभूषण. 2008 साली त्यांना पद्मभूषण पुरस्कार प्राप्त झाला होता. त्यानंतर दुसरा पुरस्कार आहे मेडल फॉर मेरिट इन स्पेस एक्सप्लोरेशन, 2011 साली प्राप्त होता. गोल्डन ऑर्डर फॉर मेरिट 2013 साली. असे महत्त्वाचे पुरस्कार त्यांना प्राप्त आहेत. काही महत्त्वाच्या मोहिमा आहेत बघा, त्या या ठिकाणी कव्हर करून घेऊया. पहिली मोहीम आहे STS-11-6, STS-11-7. त्यानंतर सोयुज TMA-05M ही देखील दुसरी मोहीम आहे. तिसरी मोहीम आहे बोईंग क्रू फ्लाईट टेस्ट. त्यानंतर स्पेस एक्स क्रू 9. अशा महत्त्वाच्या मोहिमा आहेत बघा, ज्यांनी त्यांनी महत्त्वाची त्या ठिकाणी कामगिरी ही बजावलेली आहे. काही महत्त्वाचे विक्रम आहेत त्यांच्या नावावर, त्या ठिकाणी कव्हर करून घेऊया. अंतराळातील ट्रेडमिलवर धावत बोस्टन मॅरेथॉन पूर्ण करणाऱ्या जगातील पहिल्या व्यक्ती कोण आहेत, तर सुनीता विल्यम्स. काय? अंतराळातील ट्रेडमिलवर धावत बोस्टन मॅरेथॉन पूर्ण करणाऱ्या जगातील पहिल्या व्यक्ती आहेत सुनीता विल्यम्स. त्यानंतर दुसरा आहे महिलांमध्ये सर्वाधिक 62 तास 6 मिनिट स्पेस वॉकचा विक्रम हा त्यांच्या नावावर आहे. अनेक ISS मोहिमांमध्ये म्हणजेच आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन या मोहिमांमध्ये बघा सहभाग त्यांनी घेत वैज्ञानिक प्रयोग देखील केलेले आहेत. महिला म्हणून अंतराळात सर्वाधिक 608 दिवस राहण्याचा विक्रम हा त्यांच्या नावावर आहे. किती? तर 608 दिवस राहण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.
अंतराळात सर्वाधिक काळ राहणाऱ्या अंतराळवीरांमध्ये दुसरे स्थान हे त्यांनी प्राप्त केलेले आहे. त्यानंतर किती 4573 किती 4573 पृथ्वीभोवती पूर्ण केलेले प्रदक्षिणा तसेच स्पेसवॉक विक्रम 286 दिवस अंतराळातील मुक्काम हे असे महत्त्वाचे त्यांचे विक्रम आहेत बघा. कोणाचे तर सुनीता विल्यम्स जे आपल्या भारतीय वंशाच्या आहेत. पुढील प्रश्न आहे 4था. 77व्या प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्र हे बघा कोणत्या संकल्पनेवर चित्ररथ सादर करणार आहे. तर 77व्या प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्र हे बघा पर्याय ब गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक या संकल्पनेवर चित्ररथ सादर करणार आहे. 77वा प्रजासत्ताक दिन याबाबत सर्व महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी कव्हर केली आहे, ती आता या ठिकाणी पुन्हा एकदा घेणार नाही आहोत. पुढील प्रश्न आहे 5वा. खेलो इंडिया विंटर गेम्स 2026चे आयोजन कोठे करण्यात आले. तर लेह लडाख या ठिकाणी खेलो इंडिया विंटर गेम्स 2026चे आयोजन हे करण्यात आलेले आहे. पुढील प्रश्न आहे 17वा दोस्ती त्रिपक्षीय समुद्र अभ्यास 2026 चे आयोजन कोठे करण्यात आले. तर पर्याय ब मालदीव या ठिकाणी 17वा दोस्ती त्रिपक्षीय समुद्र अभ्यास 2026 याचं आयोजन हे करण्यात आलेले आहे. यामध्ये सहभाग हा 3 देशांचा असणार आहे. त्यामध्ये 3 देश कोणते आहेत. एक मालदीव आहे, दुसरा आहे श्रीलंका आणि तिसरा आहे आपला भारत. श्रीलंका, भारत, मालदीव या 3 देशांचा हा त्रिपक्षीय समुद्र अभ्यास आहे दोस्ती, जो मालदीव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. आवृत्ती किती आहे. 17वी आवृत्ती आहे. पुढील प्रश्न आहे 7वा. योवेरी मुसेवेनी कोणत्या देशांमध्ये 7व्यांदा राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत. तर पर्याय ड युगांडा देशामध्ये योवेरी मुसेवेनी हे 7व्यांदा राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत. यांच्या पक्षाचं नाव काय आहे. नॅशनल रेझिस्टन्स मूव्हमेंट. काय नॅशनल रेझिस्टन्स मूव्हमेंट असं या पक्षांचं नाव आहे. NRM शॉर्टमध्ये विचारलं जाऊ शकतं, लक्षात ठेवायचं आहे. सत्तेत केव्हापासून आहेत. तर 1986 सालापासून बघा ते सत्तेत आहेत. राजधानी काय आहे. कंपाला ही युगांडाची राजधानी आहे. स्वातंत्र्य केव्हा मिळाले. तर 1962 साली स्वातंत्र्य प्राप्त झाले ब्रिटिशांपासून. पुढील प्रश्न आहे 8वा. राष्ट्रीय पेंग्विन दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला. तर नुकतंच राष्ट्रीय पेंग्विन दिवस हा 20 जानेवारीला साजरा करण्यात आला किंवा 20 जानेवारीला साजरा करण्यात आलेला आहे. हे झालं राष्ट्रीय. जर जागतिक विचारलं तर जागतिक पेंग्विन दिवस हा 25 एप्रिलला साजरा केला जातो किंवा 25 एप्रिलला. आता राष्ट्रीय पेंग्विन दिवस साजरा करण्याचा उद्देश काय. तर पेंग्विन आणि नैसर्गिक अधिवासांविषयी जागरूकता निर्माण करणे हा यामागचा उद्देश आहे. आता हे झाले माहितीसोबत करंट अफेअर्स. आता घेऊया रिव्हिजन, म्हणजे आपल्या चांगलं लक्षात राहील. पहिला प्रश्न आहे मध्य प्रदेशातील रतापानी व्याघ्र प्रकल्पाचे नामकरण काय करण्यात आले. पर्याय ब डॉक्टर विष्णू श्रीधर वाकणकर व्याघ्र प्रकल्प असं नामकरण करण्यात आलं आहे. पुढील प्रश्न आहे अवकाशातील क्लाउड 9 फॅन्टम गॅलेक्सी कोणी शोधली. तर नासाने शोधलेली आहे अवकाशातील क्लाउड 9 फॅन्टम गॅलेक्सी. पुढील प्रश्न आहे देशात पहिले क्रॉनिक किडनी डिसीज रजिस्ट्री कोणते राज्य सुरू करणार आहे. तर ओडिशा राज्य सरकार सुरू करणार आहे. पुढील प्रश्न आहे रिअल टाइम सोर्स अपॉर्शनमेंट सुपरसाइट खालीलपैकी कोणी सुरू केलेले आहे. तर नवी दिल्लीने सुरू केलेले आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न 16वी आंतरराष्ट्रीय अक्षय ऊर्जा एजन्सीची सभा कोणत्या ठिकाणी पार पडली. तर अबुधाबी या ठिकाणी 16वी आंतरराष्ट्रीय अक्षय ऊर्जा एजन्सीची सभा ही पार पडलेली आहे. पुढचा प्रश्न 21 जानेवारीला खालीलपैकी कोणत्या राज्याचा स्थापना दिवस साजरा केला जातो. तर पर्याय ड वरीलपैकी सर्व. त्रिपुरा, मेघालय आणि मणिपूर या तिन्ही राज्यांची स्थापना ही 21 जानेवारीला झाली होती आणि त्यासाठी 21 जानेवारी हा जो काही दिवस आहे तर तो राज्याचा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय ऑलिम्पिक शिक्षण आणि विकास कार्यक्रम कोणत्या संस्थेने सुरू केलेला आहे. तर पर्याय ब भारतीय ऑलिम्पिक संघटना या संस्थेने राष्ट्रीय ऑलिम्पिक शिक्षण आणि विकास कार्यक्रम हा सुरू केलेला आहे. पुढील प्रश्न आहे दहीचुरा नावाचा सण अलीकडेच कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला. तर बिहार राज्यामध्ये दहीचुरा नावाचा सण हा साजरा करण्यात आला आहे. पुढील प्रश्न UNच्या जागी बोर्ड ऑफ पीस बनवण्याची संकल्पना कोणी मांडलेली आहे. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ती मांडलेली आहे.
सागर मैत्री मिशन कोणत्या महासागरीय संशोधन जहाजाद्वारे चालवले जाते? तर INS सागर ध्वनी या जहाजाद्वारे ते चालवले जाते. अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी कोणत्या संस्थेतून निवृत्तीची घोषणा केली? तर नासा या संस्थेतून निवृत्तीची घोषणा केलेली आहे सुनीता विल्यम्स यांनी. पुढील प्रश्न आहे 77व्या प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्र कोणत्या संकल्पनेवर आधारित चित्रपट सादर करणार आहे? तर पर्याय ब गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक या संकल्पनेवर चित्ररथ हा सादर करणार आहे आपला महाराष्ट्र. पुढील प्रश्न आहे खेलो इंडिया विंटर गेम्स 2026चे आयोजन कोठे करण्यात आले? तर लेह लडाख या ठिकाणी खेलो इंडिया विंटर गेम्सचे आयोजन करण्यात आलेले आहे. 17वा दोस्ती त्रिपक्षीय समुद्र अभ्यास 2026 याचं आयोजन कोठे करण्यात आले? तर मालदीव या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. योवेरी मुसेवेनी कोणत्या देशांमध्ये 7व्यांदा राष्ट्राध्यक्ष बनले आहेत? तर युगांडा देशामध्ये 7व्यांदा राष्ट्राध्यक्ष बनले आहेत योवेरी मुसेवेनी. पुढील प्रश्न आहे राष्ट्रीय पेंग्विन दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर 20 जानेवारीला राष्ट्रीय पेंग्विन दिवस हा नुकताच साजरा करण्यात आलेला आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केले आहेत जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. याचा PDF हा टेलिग्रामवर अपलोड केला जाईल, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.